नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ग्रामपंचायत या विषयावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत, तेही संदर्भासहित स्पष्टीकरणासहित। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। आजचा पहिला प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या। अ आहे, मूलतः राजघटनेत अनुच्छेद 243 नुसार ग्रामसभेची व्याख्या करण्यात आलेली आहे। 243 नुसार ग्रामसभेची व्याख्या आहे, हे एकदम बरोबर आहे। त्यानंतर ग्रामसभा ही कायमस्वरूपी संस्था असून तिचे सदस्य निर्वाचित नसतात, हे पण एकदम बरोबर आहे। त्यानंतर जरी त्याचे नावे मतदार यादीत नोंदवलेले नसली तरी ग्रामसभा ही मुख्यतः 18 वर्ष वयोगटावरील सर्व व्यक्तींनी मिळून बनलेली असते, हे मात्र चुकीचं आहे। कारण मतदार यादीत नाव असेल तरच ग्रामसभेचा सदस्य होता येतं। त्यानंतर ग्रामसभा ही गाव पातळीवर कार्यरत असलेली वैधानिक संस्था आहे, हे पण एकदम बरोबर आहे। म्हणजे आपल्याला वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारलंय, तर अ, ब आणि ड हे एकदम बरोबर आहेत। याला शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर ग्रामसभेची व्याख्या 243 एकदम बरोबर। सदस्य निवडले जात नाहीत, हे पण बरोबर आहे। पण मतदार यादीत नाव नसल्यास सदस्य नाही, हे क चुकीचं आहे। आणि ड म्हणजे ग्रामसभा ही वैधानिक संस्था आहे। म्हणजे आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 2 अ, ब, ड एकदम बरोबर आहे असं सांगता येईल। यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत आहे। सरपंचाचे अधिकार व कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या। अ आहे, ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे, एकदम बरोबर। ब आहे, ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, हे पण बरोबर आहे। क आहे, ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळेवर देखरेख ठेवणे, हे मात्र चुकीचं आहे। कारण प्राथमिक शाळांची देखरेख करण्यासाठी शिक्षण समिती किंवा शिक्षण विभाग असते, त्यामध्ये सरपंच थेट काही करण्याची गरज नाही। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क चुकीचं आहे। म्हणजेच आपल्याला अयोग्य विचारले, त्यामुळं क हे विधान अयोग्य आहे। यानंतर तिसरा प्रश्न आहे, नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? आता इथं मी उत्तराला टिकच केले, त्यामुळं सरळ उत्तर आहे विभागीय आयुक्त। पण याचं स्पष्टीकरण असं सांगता येईल की नवीन ग्रामपंचायत स्थापन करणं म्हणजे एखाद्या गावाचं स्वतंत्र प्रशासन स्थापन करणं किंवा घडविणं किंवा बनवणं, हे काम कोणाचं आहे? तर राज्य सरकार। मग ते राज्य सरकार कोणाच्या वतीनं करते? तर ते विभागीय आयुक्ताच्या। म्हणजेच असं आपल्याला म्हणता येईल की विभागीय आयुक्तांना नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा आणि कायदेशीर अधिकार देण्यात आलेला आहे। त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विभागीय आयुक्त। यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते कलम ग्रामपंचायतीशी संबंधित आहे? आता आपण पहिल्याच प्रश्नामध्ये ग्रामसभेची व्याख्या कुठल्या कलमात आहे असं आपल्याला विचारलं होतं, तर ते 243 होतं। आणि आता इथं आपल्याला ग्रामसभेच्या संबंधित कुठलं कलम आहे असं विचारले, तर ते आहे 243 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 73वी घटना दुरुस्ती झाली 1992ला आणि ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्याशी संबंधित 243 कलम ॲड झालं। 243 मध्ये ग्रामसभेचे अधिकार आणि कार्य सांगण्यात आलेत। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की हे ग्रामसभेशी रिलेटेड कलम आहे। ग्रामसभा आपल्या गावाच्या विकासासाठी ठराव करू शकते, योजना मंजूर करू शकते व ग्रामपंचायतीचे काम पाहू शकते। म्हणजेच 243 या कलमामध्ये ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्य दिलेले आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील विधाने विचारात घ्या। अ आहे, ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा प्रत्येक नियमित ग्रामसभेच्या सभेपूर्वी घेण्यात येईल, तर हे एकदम बरोबर आहे। ब आहे, गावामध्ये काम करीत असलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्याच्या
ग्रामसभेशी शिस्तविषयक नियंत्रण नसते. आता ह्याचं आणि ग्रामसभेचा काही एक संबंध नाही, म्हणजे ब तर चुकीचं आहे. त्यानंतर क आहे, ग्रामसभेने किंवा यथास्थित पंचायतीने सूट दिलेली नसेल तर गावात काम करणारे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्रामसभेच्या सभांना हजर राहतील. हे पण बरोबर आहे. आता म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 असं सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 6, जो की प्रश्न हॅशटॅग झालेला आहे, म्हणजे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. यामध्ये आपल्याला विचारलं आहे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे स्रोत. तर चला मग पाहूया डिटेलमध्ये ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे स्रोत. करामध्ये येते ग्रामपंचायत गावातील लोकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी, वीज, बाजार, जनावरांचा कर, वाहन, दुकाने इत्यादीवर कर आकारून कर वसूल करत असते. त्यानंतर शुल्क म्हणजे फीज, काही सेवा वापरण्यासाठी लोकांकडून काही शुल्क वसूल केला जातो, जसं की जन्म मृत्यू दाखल्याचा प्रमाणपत्र भेटण्यासाठीचा शुल्क, बाजारात जागा वापरण्याचा शुल्क, पाण्याची जोडणी म्हणजे पाणी पट्टी असं म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर काही चुकीचं केल्यास किंवा नियम तोडल्यास दंडसुद्धा आकारते, जसं की कचरा गाडीत जर कचरा नाही टाकला, बाहेर कचरा टाकला तर दंड बसतो, बांधकामाचा नियमभंग केला तरही दंड बसतो, जे ग्रामपंचायत बसवत असते. आणि सरकारकडून काही मदत मिळत असते, जसं की राज्य व केंद्र सरकारला ग्रामपंचायतींना विकासासाठी काही निधी भेटतो, जसं की रस्ते बांधणं, शाळा, पाणीपुरवठा, स्वच्छता योजना इत्यादीसाठी. यानंतर आपण 7वा प्रश्न पाहूया, ज्यामध्ये आपल्याला 243 प्रमाणे ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती विसर्जित झाली नसेल तर डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तर तिची निवडणूक किंवा तिच्या निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीपर्यंत नियम करू शकते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वी विसर्जित झाली नसेल तर तिच्या निवडणुकीच्या नंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियम केलेल्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही असं म्हटलंय. तर एक आहे ग्रामपंचायतीचा निधीचा योग्य वापर करणे, हे आहे. ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, हे पण आहे. आणि शासनाचे निर्धारित केलेले विविध कराची वसुली करणे, हे सुद्धा ग्रामसेवकाचं काम आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. ही झाली सर्व आर्थिक कार्य. आता विकासात्मक कार्य पाहायचं झालं तर ग्रामविकास, जलसंधारण, रस्ते, स्वच्छता योजनेची अंमलबजावणी करणे, त्याचबरोबर मनरेगा योजना राबवणे आणि ग्रामपंचायतीच्या विकासाचा आराखडा तयार करणे, ही झाली विकासात्मक कार्य. यानंतर ग्रामसेवकाचे सामाजिक कार्य. तर ग्रामसेवक सामाजिक कार्यामध्ये शिक्षण, आरोग्य, महिला विकास, स्वच्छता भारत अभियान आदी सामाजिक योजनांचा प्रसार करणं हे ग्रामसेवकाचं काम आहे. त्यानंतर ग्रामसभेचे आयोजन व लोकसहभाग वाढवणं, त्याचबरोबर लोकांना शासनाच्या विविध योजनेची माहिती देणं, हे सुद्धा ग्रामसेवकाचं कार्य आहे. यानंतर 9वा प्रश्न आहे ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्याचा समूह बनवा. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे. तर आपण आता ग्रामसभेची रचना पाहूया. ग्रामसभा ही पंचायती राज्यातील सर्वात कनिष्ठ स्तर आहे. 73व्या घटनादुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर ग्रामसभेत ग्रामपंचायतच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र मतदारांचा समावेश असतो. वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या 4 बैठका घ्याव्या लागतात. ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व प्रौढ नागरिकांचा समावेश हा गणपूर्ती मध्ये होत असतो. त्याचबरोबर
गावातील एकूण लोकसंख्येच्या 15% किंवा 100% इतकी गणपूर्तीसुद्धा असते. त्यानंतर 73वी घटनादुरुस्तीनुसार 6वी बैठक घेणे बंधनकारक झाले आणि महिला ग्रामसभा पहिल्यांदा स्थान दिलं. आपल्या महाराष्ट्रात 2011 पासून शासनाने ग्रामसभा वर्ष साजरे केले आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सभांच्या नोंदी व सर्व कार्य पंचायत समितीचे BDO ठेवत असतात. ही झाले सर्व ग्रामसभाबद्दल माहिती. यानंतर प्रश्न क्रमांक 10 पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ आहे गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुष नागरिकांना ग्रामसभा बनते. हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर 74व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेची तरतूद केली. हे चुकीचं आहे. 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेची तरतूद केली 243 B मध्ये. त्यानंतर पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायतीचे सरपंच भूषवितात. तर हे बरोबर आहे. आणि त्यानंतर ग्रामसभेची बैठक वर्षातून 2 वेळा बोलवणे आवश्यक आहे, नाहीतर 6 वेळा बोलवणे आवश्यक आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि क बरोबर आणि ब आणि ड चुकीचे आहेत. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.